नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केट यार्ड आठवडाभराच्या बंदनंतर सोमवारपासून सुरू झाले। या दिवशी जवळपास 350 वाहनातून 15,000 क्विंटल हळद विक्रीसाठी आली। आवक वाढल्याने भाव पडतो की काय अशी भीती शेतकऱ्यांना होती, मात्र भाववाढीची झळाळी कायम असल्याचे पाहायला मिळाले। गेल्या आठवड्यात चलनी नोटांची टंचाई निर्माण झाल्याने हळद विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना देण्याकरता व्यापाऱ्यांकडे पैसे नव्हते। व्यवहार सुरळीत होईपर्यंत मार्केट यार्डातील हळद खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार 22 एप्रिलपासून मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आले होते। जवळपास 7 दिवसांच्या बंदनंतर सोमवारपासून मार्केट यार्डातील हळद खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरू झाले। शेतकऱ्यांनी लवकर बीट मोजमाप व्हावे यासाठी आदल्या दिवशी रविवारीच मार्केट यार्ड जवळ केले। हिंगोलीसह परभणी, नांदेड, विदर्भातील यवतमाळ, वाशिम, रिसोड, वर्धा या भागातील शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली। त्यामुळे तब्बल 15,000 क्विंटल हळदीची विक्रमी आवक झाली। जवळपास 350 वाहने हळद घेऊन दाखल झाल्याने एवढ्या वाहनांना मार्केट आवारातही जागा अपुरी पडली। त्यामुळे रेल्वे स्टेशन रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। मार्केट यार्डात हळदीची विक्रमी आवक झाल्याने मोजमापासाठी 3 दिवसांचा कालावधी लागणार आहे। या ठिकाणचे मनुष्यबळ, काट्यांची संख्या लक्षात घेता एका दिवसात 5,000 क्विंटल हळदीचे मोजमाप होते। त्यामुळे काही शेतकऱ्यांना 1 दिवस तर काही शेतकऱ्यांना 2 दिवसांचा मुक्काम ठोकावा लागणार आहे। सोमवारी 14,000 ते 17,000 रुपयांदरम्यान हळदीला भाव मिळाला। मार्केट यार्डात आवक वाढल्यामुळे भाव समाधानकारक मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती, परंतु चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।